दारुगड बये दारुगड. कोणाला बघ होम मिनिस्टर. शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर. आज कामवाली बाई पण नाही आली होम मिनिस्टर. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. मांतेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर. वहिनी उघडताना दा. होम मिनिस्टर. रोज बक्षीस देणार. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण भेटणार आहोत ज्यांचं लग्नाआधीचं नाव तेजस्वी किरण झोडगे आणि लग्नानंतरचं नाव तेजस्वी आकाश सोलंकी. नमस्कार. 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 घाबरलो मी. नमस्कार करतोय, तुम्ही माझ्याकडे बघतच नाही आहात. नमस्कार. बरं, मिस्टरांना कसं बोलवता तुम्ही? नावानी शॉर्ट नेम आहे. काय काय नाव आहे? अक्कू. हां, अक्कू. अक्कू. हां. म्हणजे यायचं असेल तर अक्कू आणि जायचं असेल तर अक्कू. अक्कू. बोलवा त्याला. थांबा एक. हा कुठे मारली? समजले ते बोलायच्या आधीच. असं नाही. ट्रान्सपरंट. अक्कू या. अक्कू या 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 या. स्वागत आहे. बरं द्या, ओळख करून द्या सगळं. हे माझे आई वडील. नमस्कार. सासू सासरे. नमस्कार. भाऊ आणि बहिणी. नमस्कार. माझे चुलत सासू सासरे. नमस्कार. त्या माझ्या चुलत सासूच्या बहिणी आणि माझे मित्र परिवार आणि ती माझी नणंद. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? इथेच मुंबईला. मुंबईत कुठे? चेंबूर. शाळा? नारायण गुरु हाईस्कूल तिथेच. मग चेंबूरमधलं सगळं बालपण तुमचं. घरी कोण कोण होतं तुमच्या? मम्मी पापा और भाई. और भाई. अच्छा, मम्मी पापा क्या करते थे? मम्मी हाउस वाइफ है और पापा का बिजनेस है. तुमच्या घरी कोण कोण? माझ्या घरी मोठी बहीण आहे, भाऊ होता आणि मी, माझे आई वडील. आणि शाळा कुठली तुमची? शाळा माझी आई आहे. ॲक्च्युली शेवटचे शाळेचे 2 वर्ष ते आमच्यावर होते शाळेत. 8 नंतर त्यांनी आमच्या इकडे ॲडमिशन घेतलेलं. तुमच्या शाळेत ॲडमिशन घेतलं त्यांनी वाशीला? हो का? मग काय जाता येता टोल भरला वाटतं? क्या हुआ फिर? 8वीं कक्षा में मैं स्कूल ज्वाइन किया वहाँ वाशी में, न्यू मुंबई में. हाँ, फिर इसके पहले मैं हॉस्टल में था. फिर आपकी पहचान कब हुई? जब मैंने स्कूल ज्वाइन किया वाशी में तब हुई. कसं काय? तेव्हाच तुमची ओळख झाली? हो, जस्ट तेव्हाच आमची ओळख झाली. आणि हे बॉईज हॉस्टेलमध्ये आल्यामुळे जास्त कोणाशीच इंटरॅक्ट करत नव्हते. हे बोलतच नव्हते? नाही नाही, बिलकुल नाही. जास्त एकदम लिमिटेड. अँड स्पेशली जर तुम्ही मुलींची बोलाल तर बिलकुलच नाही. हो. त्यातल्यात कशी म्हणजे आमची दोघांची मैत्री झाली तेवढं, पण त्यात पण मैत्रीमध्ये पण एवढे कधी बोलत नव्हते. एकदम नॉर्मल आपणच बोलायचं समोरून, फक्त थोडंफार प्रत्युत्तर यायचं. आता कोण बोलतं? आता पण मीच बोलते. घरी पण तुम्हीच बोलता? हां, ते फक्त एक्सप्रेशनवरच जोर देतात, बाकी बोलायचं काम आमचंच आहे. हो का? मग कसं काय जमलं कसं पण तुमचं? शाळेतले मग 8वी नंतर अशी मैत्री सुरू झाली. मग 9वी 10वीपर्यंत असं थोडं ठीक आहे, मैत्री आहे चांगली. 10वीत अचानक 5 दिवसासाठी काय माहीत नाही कुठेतरी सुट्टीवर गेलेले. तर त्या 5 दिवसात मला भरपूरच टेन्शन आलं की एक्झॅक्टली काय झालं आहे, कुठे गेला, आला नाही हा. मग 1 दिवस 2 दिवस, आणि असं कधी झालं नव्हतं त्या एवढ्या गॅपमध्ये. आणि आम्ही रोज शाळेत येतो, रोज भेटायचो. म्हणजे त्या 5 दिवसात ते नाही आले, त्याच्यामुळे भरपूरच टेन्शन वाढलेलं की नक्की काय झालं. मग 5 दिवसानंतर जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी पण मला व्यक्त करून दाखवलं की काय म्हणजे त्यांना राहवलं नाही तिकडे. आणि मी पण व्यक्त करून दाखवलं की नाही, मला आहे तुझ्यावर बॉन्डिंग भरपूर. आणि कुठे गेले होते 5 दिवस ते? राजस्थानला. राजस्थान गए ते? हां. पहिल्यापासूनच गप्पा बसतात? फक्त मुद्द्याचं बोलले का तेव्हा? हां. हो, असं समजा. काय एवढे गप्पा आहेत ते? नाही, ते असेच आहेत आई पहिल्यापासून? कसं काय जमलं मग तुमचं? कोणी कोणाला प्रपोज केलं? प्रपोज करायचा असा प्रश्नच आला नाही, कारण त्या 5 दिवसाच्या गॅपनंतर आमच्या दोघांनाही कळालं की आता आपल्याला एकामेकांशिवाय दुसरीकडे पर्याय नाही किंवा राहणार नाही. त्याच्यामुळे आम्ही स्वतःहूनच हे व्यक्त केलं की आता आपल्याला एका
दुसऱ्यांबरोबर हे जमलेलं. बरोबर. पण 8वीत झालं, मग नाही 9वी, हे सगळं 9वी मध्ये झालं. 9वी मध्ये, मग त्यानंतर 10वी, 11वी, 12वी. तेव्हा नंतर मग सगळं आपलं हळूहळू चाललंय कारण त्यावेळी एवढं साधनं पण नव्हती, मोबाईल वगैरे असं काय एवढं सगळ्यांकडे असायचं असं नाही. आपलं जे काय फोनवर पर वो तुमच्या घरी, आपके घर में कब पता चला ये सब? 9th में पता चला. कैसे? बघितलेलं एकदा त्यांनी आम्हाला. स्कूल के बाहर मुझे देख लिया था. हाँ, किसने देखा था? मम्मी ने, पापा ने. फिर क्या बोले वो? नहीं नाही चालणार बोलले. नहीं, अच्छा वो आप बोल रहे हैं. तेव्हा पण म्हणजे त्यांनी त्यांना क्लिअर कट सांगितलेलं की नाही असं नाही जमणार वगैरे, पण यांनी त्यावेळी ठरवलेलं वाटतं मनातल्या मनातच. तुमच्या घरी कधी कळलं? माझ्या घरी पण 9वीत कळालेलं की असं असं आहे, बट तेव्हा त्यांना वाटलं की लहान आहेत आणि त्याच्यानंतर मे बी हे सगळं आता एवढं वर्ष जाणार तर काय पुढे भविष्य मार्ग बदलतील आणि काय असं मनावर नाही घेतलं एवढं सिरियसली की असं होतं. मग नंतर जेव्हा मोठे झाल्यावर परत त्यांना कळालं की हेच आहेत, तेव्हा तर पहिले ते हे शॉक झालेले की एवढ्या वर्षानंतर पण ती याच मुलाबरोबर आहे पहिली गोष्ट. तर मग मी त्यांना सांगितलं की नाही, मी माझ्या वडिलांना भेटायला घेऊन गेले. एकदा वडिलांना बोलले की मला कोणाला तरी भेटवायचं आहे. तर तेव्हा ते रेडी नव्हते, पण मी त्यांना बोलले की नाही तुम्ही भेटाच, बघा एकदा भेटून. पण मग हे तेव्हा तरी बाबांची काय बोलले होते का? उसमें कुछ बातें की थी? नहीं, ज़्यादा नहीं की थी. ज्यादा नहीं की थी. बस जो मुद्दे का था वही बोला. आणि मग शादी का डिसिजन कब हुआ? मग तेच वडिलांना जेव्हा मी भेटायला घेऊन आले ना, तर मग वडिलांनी सांगितलं की मला 5 मिनटं बोलू द्या याच्याशी. तर पहिले तर मला टेन्शन आलं की एकटं 5 मिनिटात बोलणार, कारण हा बोलतच नाही आधी, आता 5 मिनिटात काय बोलणार. मग वडील त्याला म्हणजे बोलायला घेऊन गेले. मला वाटतं की त्यांनी कॉन्फिडन्स दाखवला का डिटर्मिनेशन जे काय दाखवलं, डेडिकेशन टुवर्ड्स अवर रिलेशनशिप. त्याच्यानंतर मग वडील बाहेर आल्यावर बोलले की नाही चांगला मुलगा आहे, चालेल आपण बघू. पण मग तुमच्या घरी भावाला वगैरे मान्य होतं सगळ्यांना? हे सगळं जेव्हा झालं तेव्हा माझा भाऊ 10 दिवस साऊथ आफ्रिकेला गेलेला. त्याच वेळात मी ते प्लॅन केलं की आता त्याला आपण भेटवायचं. कारण म्हटलं की तो असेल तर तो नक्कीच भरपूर या गोष्टीवर हे करेल की नको हे काय परत तेच, आणि म्हणजे त्याला मान्य नसतं झालं कदाचित. किती वर्ष झाली हो लग्नाला? 5 साल. 5 साल हुआ. हाँ, 4 6 हो गए. 5 4 6 नक्की किती झाली? अच्छा एक मिनट, सब लोग एकदम शांत रहो. क्या शादी की डेट क्या है? 2012. और डेट? 10/4/12. काय हो? एप्रिल 10/4. बरोबर. 10/4 11 की 12? बरोबर 12. ओके. हाँ बरोबर 12 बरोबर. 4 साल हुए. हाँ मग ते आप तो 6 तक पहुंच गए थे. नहीं, मैं 5 तक पहुंचा था. मग आता मला सांगा त्यांच्या स्वभावाबद्दल. खूप चांगला स्वभाव आहे. हो, बहुत अच्छा. एकदम क्लीन हार्टेड आहे. म्हणजे काहीच असं म्हणजे मी कधीच असं दुसऱ्यांबद्दल त्यांनी वाईट विचार केलेला कधीच मी पाहिलंच नाही असं. और इनका नेचर कैसा है? फ्रेंडली नेचर है. एकदम फ्रेंडली. हाँ. पण तुमच्या घरून होकार होता? नहीं, अपोज था. फिर कैसे मनाया? 1 वर्षानंतर जेव्हा त्यांनी बघितलं की त्यांचं सगळं कल्चर, त्यांचं जे काय आहे सगळं राहणीमान, बोलणं, सगळं म्हणजे खाण्याचं वगैरे सगळं मी एकदम स्वतःमध्ये एकदम हे करून बदल केलेला. हो, आणि शिकून घेतलेलं. म्हणजे मला शिकायचे असं होतंच, पण आणि एकदम मला लँग्वेज पण त्यांची एकदम त्यांच्यासारखी एकदम यायला लागली. तेव्हा कशी जरा म्हणून दाखवा. लग्नाचं जे काही झालं घरच्यांनी कसा स्वीकार केला? मैं हैंग वनोरे घरे जो को है हिंक्यो वनोरे गाँव जो को लैंग्वेज वगैरह हैंग क्या, बाद में खाना बनावारी चीज़ जो भी हैंग पूरो हिक्या. तुम्ही बोलताय मी हँग झालोय आता. तर आता पहिला खेळ कुठला ते आपण बघणार आहोत, आणि या पहिल्या खेळात वहिनींना किती बक्षीस मिळणार तेही बघूया. घ्या एक चिठ्ठी, वाचा ना. काय आहे? काढे पेटीचे मनोर. पहिले 3 टप्पे रचले, म्हणजे 3 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार, आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस. वेळ सुरू झाली. तीन. चला, 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. 1200,
1400. $1,600. करा, करत राहा. बस हो गया बस हो गया बाकी तर काय तुम्ही मदत केली नाही. हो गया 1,600 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. नमस्कार. आता तुम्ही सगळ्यांनी बोलायचंय. जसं बोलावं असं वाटेल तसं या दोघांबद्दल काय म्हणणं आहे, किंवा जेव्हा दोन्ही घरांमध्ये ही बातमी आली की हे आता लग्न करणार आहेत, आंतरजातीय इंटरकास्ट मॅरेज जेव्हा असतं तेव्हा स्वाभाविक आहे दोन्ही घरांमध्ये प्रश्न पडतो. नेमकी काय रिॲक्शन होती त्यावेळेला जेव्हा ही बातमी तुमच्याकडे आली? बोला. माझ्यावर तसं काही एवढं काही प्रॉब्लेम नाही झाला, कारण आमच्या दोघांशी तिने येऊन शेअर केलं होतं सगळं. दोघांनी बोलले होते. तिचे डॅडी बोलले की आकाशला माझ्याकडे घेऊन ये, मग आम्ही बोलतो. तर ते दोघं जण बोलले, त्याच्यानंतर तिच्याशी ते बोलले, किंवा आम्हाला माहिती होतं. त्यामुळे काही विशेष हे नव्हतं. बाबा तुमची काय रिॲक्शन? मी सगळं पाहिल्यानंतर माझ्या एवढंच लक्षात आलं का माझ्या मुलीला माणसासारखं जगायला भेटेल आणि असणारं कुटुंब ते कॅपेबल आहे हे पाहूनच मला खूप आनंद आहे. किती छान. फॅमिली चांगली असणं याच्यात दुसरं काय आहे? ओके. वो उनका मैं एक बार हम लोग दोनों बाहर गए थे घर से, वाशी में ही रहते थे हम लोग. तो थोड़ी देर में कोई काम से गए तो वापस आ गए थे हम लोग. तब हमको पता चला कि इन दोनों का है कुछ चल रहा है. हाँ. तो हम लोग ने फिर उनको दोनों जनों को समझाया, डांटा भी. फिर इनके घर पे भी गए, तेजू को लेके, और नहीं करने का करके हमने बताया कि ऐसा हम लोग नहीं करेंगे. तो वो बोले कि हम भी अपने बच्चे को समझाएंगे, वो बोले हम भी अपने बच्चे को समझाएंगे. ऐसा बोल के उस टाइम हम लोग छोड़ दिए. फिर आगे हमने वापस ध्यान दिया नहीं, हम लोग सोच रहे कि छोड़ दिया होगा हमने. तो फिर बाद में 2 साल के बाद फिर पता चला कि अभी चल रहा है. हाँ, चल रहा है, छूटा नहीं अभी तक. फिर हम लोग और कोशिश किए, बहुत कोशिश किए, लेकिन ये लोग नहीं माने. और वो ये बाहर रहता था उसी जगह, भिवंडी दुकान था अपना मेडिकल का, तो वहाँ पे काम पे था. और हम रहते यहाँ जयपुर में, तो हम उसको ज़्यादा क्रॉस नहीं कर पाए. फिर मैं बोला जब ये पता चला कि इसकी अभी उम्र में दिन घट रहे हैं इसलिए रुके हुए हैं, तो बाद में पता चला कि ये तारीख के बाद ये लोग कोर्ट मैरिज करेंगे. तो उसके पहले जो भी मेरी कोशिश थी मैंने किया, लेकिन नहीं, मिस नहीं हुआ ये. अभी कैसा लग रहा है? फिर बाद में हो गया तो फिर बोला मैं अब भी कुछ नहीं करेंगे. जो हो गया तो अभी कुछ नहीं करना, अभी छोड़ना उनको पाप है. अभी जैसा चल रहा है उसको निभाने का. और अभी कैसा लगता है? बहू के बारे में क्या? बहू के बारे में मेरे को इतना अच्छा लगा कि सर्वगुण संपन्न, जय जय माँ लक्ष्मी माँ. क्या बात. वो गुण इसमें है सब. वेरी गुड. किससे एडजस्ट होने का, कभी कोई टकराव की बात किसी से उत्पन्न नहीं होने देते. काहे दिया परदेशचा एपिसोड है हा. मुझे एक हमारा घाटकोपर में फंक्शन चल रहा था समाज का, तो उस समय फ़ोन आया था आकाश के घर से कि मम्मी की तबीयत ख़राब हो गई है, यानी आकाश की मम्मी की. तो उसके पहले मुझे कुछ पता भी नहीं था, इनके बारे में कुछ भी पता नहीं था. फिर मैं अचानक घर पे गया तो घर पे आकाश रो रहा था. मैं बोला क्यों, क्या हुआ, रो क्यों रहा है? तो बोलता है मेरी वजह से मम्मी की तबीयत ख़राब हो गई. मैं बोला क्यों, क्या हुआ ऐसा? मुझे कुछ पता ही नहीं था इसके बारे में. फिर हम पहले तो हॉस्पिटल गए, मम्मी का इनका तबीयत वगैरह चेक करने के लिए. हॉस्पिटल में एडमिट थी वो. फिर तेजू भी उधर थी. फिर मुझे पता चला कि ये कौन है. ये टॉनिक है. फिर इनके मतलब और रिलेटिव में थे, उन्होंने बताया कि आकाश का और इनका अफेयर चलता है. उस समय मुझे पता चला अच्छा ऐसा है क्या. तो फिर समझाया इनको कि जो होना है वो होगा,
ऐसा टेंशन लेने का कोई मतलब नहीं है। और अभी अगर वो उसके बिना नहीं रह सकता तो उसको आगे बढ़ना चाहिए, उसको रोकना नहीं चाहिए। और फिर वहाँ से हॉस्पिटल के बाद फिर इनको थोड़ा थोड़ा माइंड चेंज भी हुआ कि चेंज अभी इसके आगे मतलब अपन रोक नहीं सकते उनको आगे ही जाना चाहिए। और उसमें मुझे लगता है कि कोर्ट मैरिज शायद इन्होंने कर दिया। नहीं क्या है नहीं क्या आहे हां एनिवे अजून कोण बोलणार या अभी इनको कौन अलग कर सकता है जब राम मिलाई जोडी तो बऱ्याचदा मला असं म्हणजे माझ्या मागून मला कळायचं का मी नेहमी ऑपोज करत होतो, परंतु मी जेव्हा बाहेरगावावरून आलो आणि मला जेव्हा कळालं का माझ्या बहिणीने सगळ्या वडिलांना आईला सर्वांना विश्वासात घेऊन सर्व सांगितलेलं आणि त्यांच्याकडनं जेव्हा होकार आला तेव्हा मला निश्चितच असं वाटलं का माझ्या आईवडिलांनी जो घेतलेला निर्णय हा योग्यच असेल, मग मी तिथे कशाला काय बोलू. तर साहजिक आहे मला ते योग्यच वाटलं आणि जे चाललंय ते छानच आहे. वेरी भाभी बहुत अच्छे हैं, उन्होंने अपने आप से पूरी कोशिश की कि वो अपने आप को पूरे राजस्थानी रंग में ढल दे और उन्होंने सच में वो किया. आज हमारे गांव के जितने लोग इनको जानते हैं, जितना पहचानते हैं, सब यही बोलते हैं कि इनसे अच्छी बहू और कोई नहीं होती इनके लिए. क्या बात. तो बहुत अच्छे हैं. आता तुम्हाला चॅलेंज आहेत, ॲक्टिंग करायची आहे और सबको म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं आहे. हां तुम्ही अभिनय करायचा आणि ते ओळखणार. बघूया पहिलं आव्हान. हिंदी चित्रपटाचं नाव. वंदन भाभी होतो भाई एक शब्द भाईजान. हिंदी चित्रपटाचं नाव. सुलतान ब्रदर. झी मराठीकडून ही भेट अभिनंदन. बरं झालं आज भाऊ आला म्हणून. हिंदी गाणं. पदर गोरी कब से गाणं म्हणा. झी मराठीकडून ही भेट वस्तू. आता म्हण ओळखायची. मराठी. अंडा अंडा अंडा. कागद फुटली. दुसरं काय घडा फुटलं. तेजू चाहिए घड्यावर पाणी. झी मराठीकडून ही भेट. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. पहिली तर गोष्ट त्यांनी एका वर्षात एकच मोबाईल खरेदी करावा. मंजूर है. 1 साल में एक ही मोबाइल खरीदना चाहिए आप. देखेंगे. दूसरा त्यांनी थोडं बोलावं, एक्सप्रेस करावं. आपने बोलना चाहिए. उस वक्त जैसे एक्सप्रेस किया ना वैसे करना चाहिए. तीसरी अपेक्षा जसं मला खुश ठेवतं तसं नेहमी खुश ठेवावं. ओके. आपके 3 एक्सपेक्टेशन. हाँ अब मैं क्या एक्सपेक्ट जो है उसी में खुश हो. हाँ कुछ अपेक्षाएं नहीं है आपकी. सारी अपेक्षा भर गई. हाँ बाद में बोलना रे. बस आज सॉरी बनायचं तर कोणाला. आज अगर सॉरी कहना है तो किसे कहेंगे और थैंक यू कहना है तो किसे कहेंगे. सॉरी मेरे मम्मी पापा को और थैंक यू इसकी मम्मी को. थोडक्यात उत्तरे द्या. तुम्ही काय कोणाची. मला वाटतं सॉरी मी माझ्या भावाला बोलेल, कारण त्याचं तो नसताना मी हे सगळं सांगितलं. आणि थँक्यू पण कारण त्याने एवढं चांगलेपणे एक्सेप्ट केलं गोष्टींना, म्हणून त्याला सॉरी आणि त्याला पण थँक्यू. आता कुटुंबाबद्दल सांगा. तुमच्या फॅमिलीबद्दल, सासरबद्दल सांगा. त्यांच्याकडे ॲक्च्युली 2च म्हणजे मुलं आहेत, हे मिस्टर आणि छोटे दीर. त्याच्यामुळे त्यांनी एकदम म्हणजे मुलीसारखंच सगळं
असं मला एक्सेप्ट करायला लागलेत. जे काय असेल ते मला पहिलं स्वतः मला विचारतात, मग त्यांच्या मुलांना विचारतात. कोणतीही गोष्ट असेल, आज म्हणजे छोट्याशा छोट्या गोष्टीला त्यांचं पहिलं प्राधान्य मला असतं विचारण्याचं. आणि मुलांना पण कळलेलं आहे की आता ही आहे ना, तर म्हणून ते लोक समजून जातात की ही बघेल मम्मी पप्पांना काय बोलतायत ते. बरं तुम्ही हो सगळं झटकताय. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना कथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.